नमस्कार मंडळी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरसगडावरचा बालेकिल्ला. तर बालेकिल्ला म्हणजे काय? तर किल्ल्याच्या आतला सर्वात सुरक्षित आणि मजबूत भाग. हा मुख्य किल्ल्याच्या आत आणखी एक लहान किल्ल्यासारखा असतो, जो शत्रूपासून शेवटचा बचाव करण्यासाठी बांधलेला असतो. तुम्ही पाहू शकता अतिशय मजबूत असा हा खडक आहे आणि त्यावर हा किल्ला बांधलेला आहे. बालेकिल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात उंच बुरुज बांधलेले असत. त्या बुरुजांवर तैनात असलेले सैनिक 24 तास नजर ठेवून असत. त्यामुळे शत्रू जवळ येण्याआधीच त्याची चाहूल लागत असे. किल्ल्याभोवती अनेक चोरवाटा, अंधार वाटा आणि गुंतागुंतीचे मार्ग असत. शत्रूने कसेही करून आत प्रवेश केला तरी तो ह्या मार्गांमध्ये गोंधळून जायचा आणि अनेकदा खंदकात किंवा पाण्याच्या टाक्यांमध्ये पडत असे. जर शत्रूने बालेकिल्ल्याला वेढा दिलास तरी किल्ल्यावर किमान 6 महिने पुरेल इतका अन्नधान्य व आवश्यक साठा तयार ठेवलेला असे. त्यामुळे किल्ला सहजासहजी शरण येत नसे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत संकटांच्या काळात राजाला सुरक्षित ठेवण्यासाठी बालेकिल्ला हा अंतिम आधार असायचा. म्हणूनच बालेकिल्ला हा केवळ एक किल्ला नव्हता, तर तो सामर्थ्य, शहाणपण आणि दूरदृष्टीचं प्रतीक होता. हा एक भला मोठा खडक आहे आणि त्याच्यावर उभारलेला हा किल्ला जणू निसर्गाशी एकरूप झालेला वाटतो. किल्ल्याच्या खाली अनेक खोल्या कोरलेल्या आहेत. ह्या खोल्यांचा उपयोग पूर्वी सैनिकांच्या निवासासाठी, साठवणुकीसाठी आणि गुप्त हालचालींसाठी होत असावा असे जाणवते. इथे एक शस्त्रागार आहे. कदाचित शस्त्रे साठवण्यासाठी या जागेचा उपयोग केला जात असावा. याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या देखील आहेत. विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतरही त्या टाकीत पाणी साठलेले आहे. आज त्या पाण्यावर थोडं शेवाळ जमलेलं दिसतं, पण तरीही ते पाहताना त्या काळातील पाण्याच्या व्यवस्थेची कल्पकता आणि दूरदृष्टी लक्षात येते. सगळा परिसर शांत, गूढ आणि इतिहासाच्या आठवणींनी भरलेला आहे. जणू प्रत्येक दगड काहीतरी सांगत आहे. अशा ह्या किल्ल्यावर उभं राहिल्यावर मन आपोआप त्या इतिहासात हरवून जातं. गडावरचा हा चोर दरवाजा नाव जरी साधं असलं तरी त्यामागे लपलेली कल्पकता आणि रणनीती अफाट आहे. हा दरवाजा मुख्य प्रवेशद्वारापासून दूर एखाद्या आडवाटेवर किंवा कड्याच्या बाजूला लपून ठेवलेला असतो. बाहेरून पाहिलं तर तो सहज लक्षातही येत नाही. जणू गडाने स्वतःच त्याला आपल्या कुशीत दडवून ठेवलेलं असतं. या चोर दरवाजाचा उपयोग मुख्य गुप्त हालचालींसाठी केला जात असे. या चोर दरवाजाचा उपयोग मुख्यतः गुप्त हालचालींसाठी केला जात असे. संकटांच्या वेळी सैनिक किंवा राजा इथून सुरक्षित बाहेर पडू शकत असे किंवा शत्रूला न कळता अचानक हल्ला करण्यासाठी याच मार्गाचा उपयोग केला जाईल. अनेक वेळा ह्या दरवाजाकडे जाणारा रस्ता अरुंद, वळणावळणाचा आणि थोडा धोकादायकही असतो. त्यामुळे शत्रूला तो सापडणं आणि वापरणं जवळजवळ अशक्यच होतं. म्हणूनच गडाचा हा चोर दरवाजा आणि फक्त एक मार्ग नाही, तर तो बुद्धिमत्ता, गुप्तता आणि युद्धनीतीचा एक जिवंत नमुना आहे. गडाचा महादरवाजा म्हणजे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, सर्वात मजबूत, भक्कम आणि सुरक्षित दरवाजा. मोठ्या दगडांनी आणि लोखंडी कड्याखिळ्यांनी मजबूत केलेला असतो. दरवाजावर टोकदार खिळे आहेत, जेणेकरून हत्तीने धडक दिली तरी दरवाजा तुटू नये. दरवाजाकडे जाणारा रस्ता महादरवाजा
महादरवाजा हा गडाचा सर्वात महत्वाचा आणि सुरक्षित भाग असतो, जो शत्रूला आत येण्यापासून रोखण्यासाठी खास रचला जातो. तरसगडावरचा बालेकिल्ला हा खूप उंच आणि मजबूत खडकावर बांधलेला आहे. वर जाण्यासाठी खडकात कोरलेल्या पायऱ्या आहेत. हा भाग पूर्ण गडाचा सुरक्षित आणि महत्त्वाचा भाग होता. ते शत्रूला सहज पोचता येणार नाही. अरुंद वाटा, वळणदार चढाई आणि उंच कडे हे सगळं शत्रूला थांबवण्यासाठी. वरून खाली शत्रूवर लक्ष ठेवणं आणि हल्ला करणं सोपं होतं. काही ठिकाणी गुप्त दरवाजे, चोर दरवाजे असायचे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत पळण्यासाठी किंवा अचानक हल्ला करण्यासाठी वापरले जात. हा किल्ला म्हणजे गडाचा आत्मा. इथूनच संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येतं. खडकात कोरलेल्या ह्या पायऱ्या आणि उंच कडे पाहिलं की कळतं शत्रूसाठी हा गड जिंकणं किती अवघड असेल. ही वाट खूपच अवघड आहे. उंच चढाई, खडकात कोरलेल्या पायऱ्या आणि अरुंद मार्ग. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. पण ह्या कठीण वाटेवर एक खास गोष्ट दिसते. वाटेतच पाण्याच्या टाक्या आहेत. त्या काळच्या सैनिकांसाठी ही एक मोठी सोय होती. यातून कळतं की गड बांधताना प्रत्येक गोष्ट किती विचार करून केली गेली होती.
आपण त्या कठीण दगडांनी भरलेल्या वाटेवरून पायरी पायरीने वर चढत जातो. प्रत्येक पाऊल जणू आपली परीक्षा घेत असतं. श्वास जड होतो, थकवा जाणवतो, पण मनात एकच ध्येय असतं, गडाच्या शिखरावर पोहोचण्याचं. आणि मग अचानक समोर दिसतो तो झेंडा. त्या क्षणी असं वाटतं जणू आपण पूर्ण गड सर केलाय. सगळा थकवा एका क्षणात नाहीसा होतो आणि छाती अभिमानाने भरून येते. तो झेंडा फक्त आणि त्या झेंड्याकडे पाहताना मनात एकच भावना उमटते, हा गड, हा इतिहास आपलाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सरसगड हा संबंध इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. कोकणातील डोंगर रांगांमध्ये वसलेला सरसगड किल्ला आपल्या रचनात्मक वैशिष्ट्यांमुळे आणि रणनीतिक स्थानामुळे ओळखला जातो. स्वराज्य स्थापनेच्या काळात अशा किल्ल्यांना खूप महत्त्व होते, कारण ते संरक्षण, नियंत्रण आणि दळणवळण यासाठी उपयोगी पडत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांप्रमाणे सरसगडाचाही उपयोग स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि प्रशासनासाठी केला. गडाची उंची, आजूबाजूचा परिसर आणि मजबूत बांधणी यामुळे तो एक सुरक्षित ठिकाण मानला जात असे. या गडावरून आसपासच्या प्रदेशावर सहज नजर ठेवता येते. त्यामुळे शत्रूच्या हालचाली ओळखणे सोपे होत असे. तसेच गडावरील पाण्याची टाकी, बालेकिल्ला आणि गुप्त मार्ग यामुळे हा किल्ला स्वयंपूर्ण आणि सुरक्षित होता. आजही सरसगडावर उभं राहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या संघर्षाची आठवण होते आणि मनात अभिमानाची भावना दाटून येते. आणि शेवटी आपण पोहोचलो आहोत गडाच्या माथ्यावर. इथून दिसणारा नजारा शब्दात मांडणं कठीण आहे. सगळा थकवा इथे येऊन नाहीसा होतो. गडावरचं हे केदारेश्वर टेम्पल हे एक ठिकाण खूप शांत आणि पवित्र आहे. इथे भगवान शिवा यांची पिंड स्थापित आहे. इतक्या कठीण चढाईनंतर इथे पोहोचल्यावर एक वेगळी शांतता जाणवते. इथे आल्यावर सगळा थकवा एकदम दूर होतो आणि खरंच वाटतही नाही की आपण इतका अवघड रस्ता पार करून आलोय. शांतता, थंड हवा आणि भोवतीचा निसर्ग सगळं इतकं छान वाटतं की मन अगदी प्रसन्न होतं. तर असा होता आजचा सुंदर ट्रेक. थोडा दमछाक करणारा पण तितकाच आनंद देणारा. इथल्या आठवणी कायम मनात राहतील. प्रत्येक पाऊल थोडं कठीण होतं, पण शिखरावर पोहोचल्यावर सगळा थकवा विसरून जातो. हाच ट्रेकचा खरा आनंद. निसर्ग, इतिहास आणि साहस यांचा सुंदर संगम अनुभवला आणि आता ह्या आठवणींसोबत परत निघते. गड जिंकला पण मन मात्र इथेच राहून गेलं. पुन्हा भेटूया. आजचा प्रवास इथेच संपतो, पण नवीन ट्रेकची सुरुवात लवकरच.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ह्या गडावर येणं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. जय भवानी, जय शिवाजी.